आई, आता तुमचं आमच्या घरात राहणं शक्य नाही. आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडतोय. सुमित्राबाईंच्या हातातून छोटीशी बॅग खाली पडली. त्या काही क्षण मुलाकडे फक्त पाहत राहिल्या. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले होते, त्याला स्वतः उपाशी राहून शिकवलं होतं, त्याच मुलाने आज त्यांना घराबाहेर काढलं होतं. सुमित्राबाईंनी डोळ्यातले अश्रू पदराने पुसले. ठीक आहे बाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आई घरातून निघून जाऊ शकते, पण आईचं मन घरातून कधीच निघून जात नाही. मुलगा अमोल काहीच बोलला नाही. त्याची पत्नी कविता मात्र चिडून म्हणाली, आई, आम्हालाही आमचं आयुष्य जगायचं आहे. रोज तुमची औषधं, तुमची काळजी, हे सगळं आम्हाला शक्य नाही. सुमित्राबाईंनी सुनेकडे पाहिलं. कविता, मी कधी तुमच्याकडे काही मागितलं का गं? कविता लगेच म्हणाली, मागितलं नाहीत, पण तुमची जबाबदारी आमच्यावर आली आहे ना. हे ऐकून सुमित्राबाई शांत झाल्या, कारण त्यांना आठवलं, याच घरात कविता पहिल्यांदा सून म्हणून आली होती. तेव्हा सुमित्राबाईंनी तिला मुलीसारखं स्वीकारलं होतं. कवितेला स्वयंपाक येत नव्हता. सुमित्राबाईंनी तिला शिकवलं. कवितेला ताप आला तेव्हा 3 रात्री तिच्या डोक्याशी बसून राहिल्या. कवितेच्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी हॉस्पिटलमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, पण आज त्या सुनेला त्या ओझं वाटत होता. अमोलने आईची बॅग उचलली. चल आई. सुमित्राबाई घराच्या उंबरठ्यात थांबल्या. त्यांनी वाकून त्या उंबरठ्याला हात लावला. या घरात मी माझं आयुष्य ठेवलं आहे. देव करो या घरात सुख राहो. आणि त्या गाडीत बसल्या. वृद्धाश्रम शहरापासून थोडं दूर होतं. गाडी थांबल्यावर अमोलने आईला खाली उतरवलं. आई, इथे तुमची काळजी घेतली जाईल. मी पैसे पाठवत राहीन. सुमित्राबाईंनी त्याचा हात धरला. बाळा. अमोल थांबला. काही नाही, जा. पण आई, जा रे, उशीर होतोय. अमोल गाडीत बसला. गाडी निघून गेली. सुमित्राबाई बराच वेळ त्या गाडीच्या दिशेने पाहत राहिल्या. मग हळूहळू त्यांनी आपली बॅग उचलली आणि वृद्धाश्रमात प्रवेश केला. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका मीराताई होत्या. त्यांनी सुमित्राबाईंना पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, तुमचं नाव? सुमित्रा. कोणी सोडलं तुम्हाला? सुमित्राबाई थोडा वेळ शांत राहिल्या. मग हसत म्हणाल्या, माझ्या मुलाने. मीराताईंना सगळं समजलं. त्या म्हणाल्या, काळजी करू नका, इथे तुम्ही एकट्या नाही. सुमित्राबाई हसल्या. एकटेपणा घरात होता ताई, इथे नाही. मीराताईंनी तिच्या नावाने या वाक्याने आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी वृद्धाश्रमातील सगळ्या आजी आजोबांसाठी चहा केला. कोणाला औषधं दिली, कोणाचे कपडे घडी करून दिले. दुपारी त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरायला मदत केली. मीराताईंनी विचारलं, तुम्ही स्वतःची काळजी कधी घेणार? सुमित्राबाई हसल्या. दुसऱ्यांसाठी जगण्याची सवय झाली आहे ताई. त्या रात्री मात्र सुमित्राबाई आपल्या खोलीत एकट्या बसल्या. त्यांनी बॅग उघडली. त्यातून एक जुना फोटो काढला. फोटो छोटा अमोल होता. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. तू कितीही मोठा झालास ना बाळा, माझ्यासाठी तू आजही तोच छोटा अमोल आहेस. मग त्यांनी फोटो परत ठेवला आणि त्याच बॅगातून एक जुना मोबाईल बाहेर काढला. मोबाईलमध्ये फक्त एकच नंबर सेव्ह होता. सुमित्राबाईंनी तो नंबर पाहिला, पण फोन केला नाही. दुसरीकडे अमोल घरी पोचला. कविता त्याची वाट पाहत होती. सोडून आलात? हो. बरं झालं. आता घरात तरी शांतता राहील. अमोलने काहीच उत्तर दिलं नाही. रात्री तो झोपायला गेला, पण आईचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. आई घरातून निघून जाऊ शकते, पण आईचं मन घरातून कधीच निघून जात नाही. त्याला झोप आली नाही. 2 दिवस गेले. अमोलने आईला फोन केला नाही. तिसऱ्या दिवशी वृद्धाश्रमातून त्याला फोन आला. अमोलजी. हो. तुम्ही सुमित्राबाईचे मुलगा ना? हो. काय झालं आईला? काही गंभीर नाही, पण त्या आज सकाळपासून एक गोष्ट म्हणत आहेत. माझ्या मुलाला फोन करू नका. अमोल डचकला. का? माहीत नाही. फोन कट झाला. अमोलच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. त्या रात्री अचानक सुमित्राबाईंना चक्कर आली. मीराताईंनी त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. वय झालं आहे, काळजी घ्या. मीराताईंनी विचारलं, मुलाला बोलवू का? सुमित्राबाईंनी डोळे उघडले. नको. पण का? सुमित्राबाई म्हणाल्या, कारण आता त्याला माझी गरज नाही. मीराताई काही बोलल्या नाहीत, पण सुमित्राबाईंच्या हातात त्यांनी तो जुना मोबाईल पाहिला. हा नंबर कोणाचा आहे? सुमित्राबाईंनी मोबाईल घट्ट पकडला. एका माणसाचा, ज्याला माझ्या मुलाबद्दल एक सत्य माहिती आहे. कसलं सत्य? सुमित्राबाई शांत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी शेवटी तो नंबर फिरवला.
फोन लागला. हॅलो. सुमित्राबाई म्हणाल्या, साहेब, मी सुमित्रा बोलते. समोरूनच आवाज आला. सुमित्राबाई, इतक्या वर्षांनी? हो, आता वेळ आली आहे. कशाची? अमोलला सत्य सांगण्याची. त्या दिवशी अमोलच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी व्यक्ती आली. तुम्ही अमोल? हो. त्या व्यक्तीने एक फाईल त्यांच्यासमोर ठेवली. ही तुमच्या आईने माझ्याकडे ठेवली होती. अमोलने फाईल उघडली. पहिल्या पानावर त्याचं नाव होतं. त्याच्या हातांना थरथर सुरू झाली. फाईलमध्ये त्याच्या बालपणीचे कागद होते. शाळेची फी, हॉस्पिटलची बिलं, घराच्या कर्जाचे कागद आणि शेवटी एक बँकेचा कागद. अमोल काही क्षण कागद पाहतच राहिला. त्याला समजलं की त्याच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी आईने स्वतःचं घर गहाण ठेवलं होतं. पण त्याला हे कधीच सांगितलं नव्हतं. तो माणूस म्हणाला, तुमच्या आईने हे घर तुमच्यासाठी वाचवलं. तुमचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी स्वतःची सगळी बचत खर्च केली. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. पण मला हे का सांगितलं नाही? तो माणूस शांतपणे म्हणाला, कारण तुमची आई कधीच तुमच्यावर उपकार दाखवू इच्छित नव्हती. अमोलच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. त्याने लगेच गाडी काढली. तो वृद्धाश्रमात पोचला. सुमित्राबाई खिडकीजवळ बसल्या होत्या. अमोल त्यांच्या पायाशी बसला. आई. सुमित्राबाईंनी मागे पाहिलं. तू इथे कशाला आलास? अमोल रडत म्हणाला, मला माफ कर आई. सुमित्राबाई शांत होत्या. कशासाठी? तुला घराबाहेर काढल्याबद्दल. सुमित्राबाईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आई मुलाला माफ करण्यासाठी कारणं शोधत नाही. अमोल रडू लागला. आई, तू मला सगळं का नाही सांगितलंस? काय सांगायचं होतं? माझ्यासाठी तू घर गहाण ठेवलंस, माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेस आणि मी तुला ओझं समजलो. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मला तुझ्याकडून पैशाची अपेक्षा नव्हती अमोल, फक्त 2 प्रेमाचे शब्द हवे होते. अमोलने आईचे पाय धरले. आई, माझ्यासोबत घरी चल. सुमित्राबाई काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, घरी जाईन, पण एका अटीवर. कुठलीही अट मान्य आहे. या वृद्धाश्रमातील लोकांना तू कधीही परकं समजू नकोस. अमोलने मान हलवली. मी वचन देतो. अमोल आईला घरी घेऊन आला. कविता दारात उभी होती. तिला सगळं कळलं होतं. ती सुमित्राबाईंच्या पायाशी बसली. आई, मला माफ कर. सुमित्राबाईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. कविता, चूक सगळ्यांकडून होते, पण चूक समजल्यानंतर माणूस बदलला पाहिजे. कवितेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही महिन्यांनी अमोलने वृद्धाश्रमासाठी एक मोठी रक्कम दिली, पण त्याने आईच्या नावाने एक छोटं घरही तयार केलं. त्या घराच्या बाहेर त्याने एक फलक लावला, आईचं घर. सुमित्राबाई त्या फलकाकडे पाहत उभ्या होत्या. अमोल म्हणाला, आई, आता हे घर फक्त तुझं आहे. सुमित्राबाई हसल्या. माझं घर आधीही होतं बाळा, फक्त मला त्यात माझ्या मुलासाठी जागा हवी होती. अमोलने आईला मिठी मारली. त्या दिवशी त्याला एक गोष्ट कायमची समजली. आईला वृद्धाश्रमात ठेवण्यापूर्वी तिचं वय पाहू नका, तिचं आयुष्य पहा. कारण आपण आज ज्या आईला ओझं समजतो, कदाचित तिनेच कधीतरी आपल्याला आपल्या पायावर उभं करण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य गहाण ठेवलं असेल. मित्रांनो, आईवडिलांची किंमत ते आपल्यासोबत असताना ओळखा, कारण नंतर त्यांच्या आठवणी उरतात, पण त्यांना पुन्हा मिठी मारण्यासाठी ते हात मात्र परत येत नाहीत. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत नमस्कार.